नमस्कार. एक गोष्ट माझी वाचण्यात आली आणि ती वाचल्यानंतर मला थोडासा आश्चर्य पण वाटला आणि थोडासा विचार करण्यासाठी भाग पडला त्या गोष्टी. आणि चला तुमच्यासोबत देखील ही गोष्ट शेअर करू. तर विषय असा होता की जगामध्ये सर्वेक्षण झालं आणि जगामध्ये सर्वात आनंदी देश कोणता, असे त्या सर्वेक्षणाचा मेन पर्पज होता. तर जो एक नंबरचा देश होता ते विषय सोडून देतो मी, पण भारताचा नंबर कितवा हे तर तुम्ही ऐकल्यानंतर आश्चर्य तुम्हाला वाटेल. तर भारताचा नंबर त्याच्यामध्ये लागला 128 नंबर. त्याहून विशेष तुम्हाला ह्या गोष्टीचं वाटेल की पाकिस्तान आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या कंपॅरिझनमध्ये महाग आहे, परंतु ह्या बाबतीत ते पुढे गेले. 108 नंबरवरती पाकिस्तान. म्हणजे विचार करा की पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेल 300-350 असे भाव आहे तिकडे, तरी सुद्धा ते लोक आनंदी आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी असून देखील आपण आनंदी नाही. आपला नंबर 128. त्याचं मेन कारण काय, तर पूर्वीच्या काळचे आणि आत्ताच्या काळच्या लोकांमध्ये झालेला बदल. एक कलाकाराची जोडी होती पूर्वीच्या काळी, त्यांनी हा किस्सा सांगितला होता की त्यावेळेस काही थिएटर्स आणि टी व्ही वगैरे नव्हते. ते ज्या पण गावात शो व्हायचा नाटकाचा, तर लोक प्रचंड प्रमाणात गर्दी करायचे, डिरेक्टली जाऊन बघायचे शो. बरोबर. मग ही कलाकाराची जोडी एका गावात गेली, तिथे नाटक चालू झाले आणि दृश्य असं होतं की हिरो उभा राहील, हिरो सांगेल आणि समोर आहे विलन. तर हिरो सांगतो की तुझे एवढे काय म्हणता वाईट कृत्य झालेले ते पाहून मी तुला आता या ठिकाणी गोळी झाडणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर एक मागून आवाज होईल आणि आवाज झाल्यानंतर त्या व्हिलनने कोसळून खाली पडायचं आहे, म्हणजे मरायचं नाटक करायचं आहे. बरोबर. असा तो स्टंट होता. परंतु विषय काय आला, त्यावेळेस नेमकी पावसाळा वगैरे काहीतरी असेल आणि त्याच्यामुळे ती जी वात होती फटाक्याची, ती वात काही पेटली नाही, त्याच्यामुळे आवाज काय मागून होईना. असं 3 वेळा झालं, 4 वेळा झालं, 5 वेळा झालं. पण जसं तो हिरो म्हणायचा की तुझे एवढे वाईट कृत्य झालेले, आता त्याच्यामुळे तुला गोळी झाडणार, तो असं ॲक्शन पण करायचा, परंतु मागून काही आवाज होईना, त्याच्यामुळे विलन काही पडणार. कारण की जोपर्यंत आवाज होत नाही तोपर्यंत विलननी पडायचं नाही, असं सीन होतं. डायरेक्टरच्या लक्षात आला काहीतरी गडबड झालेली. तो मागे जाऊन बघितलं, त्याला कळालं की वाद काही पेटना. म्हणून त्यांनी आयडिया केली आणि काय सांगितलं, एक सुरा दिला गपचूप आणि पुढे ढकलला हिरोच्या दिशेने. आणि हिरोला सांगितलं हळू आवाजात, आवाज काही होत नाही आहे, काही टेक्निकल फॉल्टमुळे, तो एक काम कर, सुराने विलनला मार. थोडासा जो हिरो होता हुशार होता, त्याने काय सांगितलं, लगेच सुरा उचलला आणि म्हटला का अरे विलन, तू जे कर्म एवढे वाईट आहेत ना म्हणे, का मला तुला गोळी झाडून त्या गोळीची पण अवहेलना नाही करायची, म्हणजे गोळी वाया नाही घालायची मला, एवढे तुझे वाईट कर्म आहे. तर मी एक काम करतो, तुला सुराने मारतो म्हणे. मग त्याने तो सुरा घेतला आणि जसा सुरावरती केला तसा फाट देशी मागून आवाज झाला, फटाका फुटला. विलन हसत हसत खाली पडला, हिरो हसायला लागला आणि समोर बसलेली संपूर्ण पब्लिक हसायला लागली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी याची कुठल्याही प्रकारची चुकीची बातमी पेपरामध्ये आली नाही त्या काळामध्ये. बरं का. आत्ताच्या काळामध्ये हा स्टंट झाला असता तर किती प्रकारच्या अवहेलना झाल्या असतात आणि किती प्रकारच्या न्यूज आल्या असतात याचा आपण अंदाज लावू शकतो. पण त्या काळाचा ह्या काळाचा हा तो फरक. कारण की त्यावेळेसची जी लोकं होते ना, ती चुकांमध्ये आनंद शोधायची. बरोबर. आणि आजच्या काळातील लोक आपण आनंदामध्ये चुका शोधतो. तुम्ही म्हणाल कसं, तर तो स्टंट तुम्हाला कळाला, त्या चुकांमध्ये त्यांनी आनंद घेतला. आणि आत्ताच्या काळाची पब्लिक कशी आहे, समजा कोणाचा रिझल्ट लागला 10वी किंवा 12वीचा आणि आपल्या मुलीला 70% मिळाले, त्यांनी सांगितलं 70% मिळाले, आपण खुश झालो. जसं आपल्याला शेजारच्या मुलाचं कळतं की त्याला अरे 80% मिळाले, तर आपण लगेच जे 70% आनंद झालो होतो ते लगेच दुःखामध्ये परिवर्तन होतं आपलं. म्हणजे मग विषय असा आहे की आपण आनंदामध्ये दुःख शोधतोय, आपण आनंद उपभोगतच नाही आहे. हा मेन रिझन आहे. म्हणून आपला नंबर लागला 128. छोटीशी स्टोरी होती, पण म्हटलं त्याला तुमच्यासोबत देखील शेअर करावी. कशी वाटली लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्कीच आनंद उपभोगा आणि आनंदामध्ये चुका शोधू नका. चुकांमध्ये नक्कीच आनंद शोधा, पण आनंदामध्ये चुका शोधू नका. चला बाय बाय.